ठाण्यामध्ये शिवसेना आणि भाजपला मिळून 9+6 म्हणजे जवळजवळ 15 जागांवर तिथे सुद्धा भाजप आघाडीवर आपल्याला घेताना दिसत आहे. पण ठाण्यामध्ये सोमेश इंटरेस्टिंग म्हणजे मोठा भाऊ शिंदे ठरलेले आहेत हो, आणि 9 आणि ते 6. बघणं फार महत्वाचं होतं की ठाण्यामध्ये खरं तर मोठा भाऊ कोण ठरणार, कारण भाजपला अनेक दिवसापासून ठाणे महापालिका ही भाजपच्या नजरेमध्ये होती आणि ती ताब्यात घ्यायची होती आणि अशा वेळी शिंदे तिथे स्वतःची प्रतिष्ठा राखणार का, स्वतःची सत्ता राखणार का, हे फार महत्वाचं होतं. विशेषतः महायुतीमध्ये वारंवार तुम्ही जर बघितलं, निवडणुका असू द्या किंवा एकूण सगळ्या कारभारामध्ये सुद्धा भाजपचा कायम वर्चस्व राहिलेला आहे, की डॉमिनन्स राहिलेला आहे आणि तो डॉमिनन्स किमान होम पिचवर तरी शिंदे टिकवू शकणार का किंवा अजित पवार हे पुण्यामध्ये टिकवू शकणार का, हे बघणं फार महत्वाचं होतं. कारण स्वतःची किंमत राखण्यासाठी फक्त आमदार असून उपयोग नाही, तर तुमच्याकडे महापालिका पण लागणार, तुमच्याकडे नगर परिषदा पण लागणार आणि खालपर्यंत जी सत्तेची ठिकाणं आहेत ती सगळी टिकवणं महत्वाचं असणार होतं. अशा वेळी शिंदे आता ठाण्यामध्ये स्वतःचा झेंडा फडकवणार का हे बघणं फार महत्वाचं होतं.